नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. इथे सकाळी सकाळी उठून आधी मी पूजा करून घेतली, कारण त्याच्यानंतर मला करायचा होता टिफिन. कारण की आज थोडी गडबडच होती. आज जायचं आहे मला विराजच्या पप्पाच्या शाळेमध्ये. तसंच आज विराजला पण सुट्टी आहे. नंतर पूजा वगैरे करून घेते आणि नंतर लागते स्वयंपाकाच्या तयारीला. इथे मी भाजी वगैरे करून घेतली. आता टाकत आहो चपात्या. आज फर्स्ट टाईम मी विराजच्या पप्पाच्या शाळेत चालली आहे आज. मग मी 2 वर्ष झाले त्यांची शाळा वगैरे बघितली नव्हती. ते बोलले की चालते का आज, विराजला पण सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज पटकन सकाळी उठून पटकन कामं आवरून घेतले आणि टिफिनच्या तयारीला लागले. त्यानंतर सगळे कामं आटपून घेतले, टिफिन पॅक केला, सगळं गॅस वगैरे क्लीन केला. आता तयारी करते, जाते मग. नदीला काहीच पाणी नाही आहे, कारण की इकडे आज यावर्षी पाऊस कमी पडला आणि इकडले लोक रानातच राहते आणि रानातच पीक घेते. जास्त करून गावात कमी राहते आणि इकडे जास्त पीक उत्पादन हे ऊस, डाळिंब, पेरू यासारखे उत्पादन इकडल्या जिल्ह्यात जास्त राहते. आणि आता आम्ही पोचतो शाळेत. मी क्लासमधलं वगैरे काही शूट केलं नाही आणि इथे चालू होते यांचं जेवण, कारण की जेवणाची सुट्टी झाली होती. छान वाटते असं बघून. आधीचे दिवस आठवते आपल्या शाळेतले. नंतर यांचं चालू होतं, मॅडम आता तुम्ही कधी याल, शनिवारी या, पुन्हा या कधीतरी. मग त्यांना झाली शाळेची सुट्टी. कोणी चोरायचं नाही, गेल्या का बाकीच्या? नंतर आम्ही घरी आलो, थोडासा आराम केला. इथे एक सेल लागलं होतं, तिथे गेलो. तिथे थोडंसं सामान वगैरे पाहिलं. इथे छान असे काचेचे बाउल्स, सगळे भांडे वगैरे होते इथे. स्टीलचे भांडे, कपडे, चप्पल सगळे 300, 500, 200 अशा रेंजमध्ये होते. छान होते. आम्ही काही घेतलं नाही, आम्ही फक्त विराजला रेनकोट घ्यायला गेलो होतो, आहे का बघायला. पण तो पण तिथे काही त्याच्या साईजचा काही मिळाला नाही. नंतर घरी आलो आणि आज काहीतरी स्पेशल खायचं होतं, म्हणून मी इथे बनवत होते आलू बोंडे. आणि माझं चालू होतं तळायचं काम. आणि ते रस्सा वगैरे बनवून ठेवला होता मी आधीच. त्यानंतर असं छान असं ताटामध्ये घेऊन घेतलं आणि आता चालू होतं आमचं खायचं काम. आणि विराज म्हणत होता, मम्मी कसं बनवलं, त्याचं चालू होतं. मम्मी छान झालं. मी रेसिपी नंतर शेअर करेल कधीतरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.